तर सलामीची जोडी यावेळेस बेनगाव संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोया। एका साइडला विजय तर एका साइडला मंगेश। स्ट्राइक एंड फलंदाज मंगेश आणि नॉन स्ट्राइक एंडला विजयला आपण पाहतोया। गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाज मनोज। तर दोन्ही संघांना विनंती असेल की सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या। तर पहिला चेंडू चला। ओहो यावेळेस पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता। यस थर्ड अंपायर यस चला बिमरचा बबलू बांगारे या लवकर इकडे चेक। तर यस विकेट असेल। चेंडू लँड झाला होता आणि त्यावरती मात्र पहिला गडी मंगेश बेनगाव संघाला पहिला हादरा इथे दिला जातो। या नवीन फलंदाज रबी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये। हो यावेळेस दुसरा झेल आणि झेल इथे जमिनीला दाण। तर नवीन फलंदाज रवींद्र मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याचा देखील पहिला सेंटरवरती झेल आणि झेल तो जमिनीला दाण केला गेला। त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाले। बेनगाव संघाचे खाते इथं खोलले गेले, अकाउंट ओपन झाले 1 धावेने। हो यावेळेस फटका चांगला होता, तितकं चांगलं शतरक्षण देखील पाहायला मिळालं बळमन संघाच्या शतरक्षकाकडनं। त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली। एक धावेच्या जायाने अजून एक धाव अशा 2 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्या त्या। हो यावेळेस सेंडूला स्लोबर वन डिलिव्हरी यावेळेस चुकीची फेकी पाहायला मिळाली। त्यावरती 1 धाव होती, तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या। 2 धावेच्या साह्याने धावफलक 4 धावा धावफलकावरती। हो यावेळेस जोरदार अपील मात्र पंच मात्र दर्शवत असताना लेगेस्टा मिस करत होता हा चेंडू आणि निर्धाव चेंडू। एकही धाव मात्र इथे घेतली जाणार नाहीये। स्कोर कार्ड स्थिर 4 या धावसंख्येवरती। हो यावेळेस चेंडू वरती उंची जास्त लांबी कमी, शतरक्षक दूर भरून धावणार मात्र झेल जमिनीला दाण होत। त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात। या 2 धाव्याच्या साह्याने धावफलक 6 धावा धावफलकावरती। षटक क्रमांक पहिलं इथं संपलं गेलंय आणि पहिल्या षटकांती धावफलक
स्थिर 6 या धावसंख्येवरती. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं संपला. पहिल्या षटकांती धावफलकाचा विचार केला तर 6 धावा धावफलका वरती जोडल्या गेल्यात. यावेळेस रोशन हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो यावेळेस विजयच्या पारीचा इथे अंत. एक मोठा मासा गळाला लावला गेला. विजय एक स्फोटक फलंदाज, त्या फलंदाजाचा झेल मात्र इथं पकडला गेला. दुसरा हादरा दिला जातो इथे बेनगाव संघाला. एक विजय आउट तर एक विजय इन होतो इकडे. विजय नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस चांगला फटका, त्यावरती एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना यावेळेस 2 धावा कंप्लीट झाल्या. जिथे एक धावही नसली असती तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साह्याने धावफलक 8 धावा धावफलका वरती. यावेळेस खबर दिशेने चेंडूला फरार केलं होतं. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. यावेळेस आडव्या बँडने चेंडूला खेळून काढले. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चुका आणि त्या चुकांचा मोबदला इथे बेनेगाव संघाला मिळाला जातो. या चमकाराच्या साह्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. तर पंच धाबा किती घ्यायच्यात? 3. यस 3 धाबा. तर 3 धाब्याच्या सहाय्याने धावफलक 18 धाबा धावफलकावरती. तर षटक क्रमांक दुसरे संपलं गेलं. हा ठीक आहे.
हो या वेळेस पहिला चेंडू भास्कर हा गोलंदाजी ट्रॅकवर एकदम कंप्लीट दुसरी धाब देखील कंप्लीट तिसरीचा प्रयत्न तर होता मात्र या दरम्यान दोनच धाबा दोन धाब्याच्या साह्याने धावफलक 20 धावा धावफलकीवरती तर विकेटचं पतन या दरम्यान एसट्या मात्र उद्ध्वस्त केल्या गेलेत भास्कर या गोलंदाजाच्या माध्यमातून तर नवीन फलंदाज रुपेश या वेळेस मैदानाच्या आतमध्ये हो डायरेक्ट हिटचा प्रयास आणि या वेळेस एक धाव आणि एक विकेट नवीन फलंदाज संदीप या वेळेस मैदानाच्या आतमध्ये हो या वेळेस चांगला फटका आणि तिथे शतरक्षक तैनात यावेळेस होणार नाही इथे चुका त्या दरम्यान रुपेशच्या पारीचा देखील अंत नवीन फलंदाज या वेळेस मैदानाच्या आतमध्ये रोहित हो या वेळेस या वेळेस दोन धाबा कंप्लीट तिसरीचा प्रयत्न करत असताना 3 धाबा कंप्लीट आणि पंच बाईच्या ना बॅटकट यस सॉरी बॅटकट तर 3 धाब्याच्या साह्याने धावफलक 24 धाबा धावफलकावरती हो यावेळेस फटका चांगला आहे चेंडू थांबणार नाहीये मिला ऑफ रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू मात्र षटकारात कन्वर्ट केला गेला त्या दरम्यान धावफलक 30 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 इथे संपले गेले या
तर चला पंच सामन्याला सुरुवात करा या वेळेस इथं मात्र दाखल यस तर सलामीची जोडी तर विजय आणि भास्कर अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला भास्कर नॉन स्ट्राईक एंडला विजयला पण पाहतो या दरम्यान पॉईंटचं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं झेल होता मात्र झेल काही असं टिपता आला नाहीये त्या दरम्यान चेंडू मात्र जमिनीला दान झालं त्यावरती मात्र एक धाव इथे कन्वर्ट झाली एक धाबीच्या साह्याने इथे खातं खोललं जाते टीम वलमण संघाचं ओहो रिवर्स अटॅन यावेळेस रिवर्स अटॅन करत असताना मात्र इथे गोलंदाजाने यष्ट्या बुद्धबस्त केल्या संदीप हा गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र संदीप मात्र त्या गोलंदाजीवर भन्नाट वेग आणि त्या वेगाचा मात्र परिणाम इष्ट्यांवरती जाऊन पडलं इष्ट्या मात्र बुद्धबस्त झाल्या फलंदाज विजय चपारीचा अंत पहिला गडी मात्र इथं बलबन संघाचा तंबूच्या आसऱ्याला नवीन फलंदाज प्रवीण यावेळी मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी संदीप या गोलंदाजाच्या माध्यमातून वेणगाव संघासाठी मात्र तर या पुढील होणारा सामना बेडीसगाव आणि कुडेरान दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकी कोल मध्ये या आपलं नाणेफेकीचं कौल केलं जाईल लगेचच हो यावेळेस कव्हर फटका त्यावरती मात्र क्षेत्ररक्षक तैनात त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली एक धाब्याच्या साह्याने धावफलक 2 धावा धावफलका भरती तर बेडीसगावचा कर्णधार कृपया बेडीसगाव संघाचा कर्णधार कुडेरान संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला या चेंडूवरती एक धाव कंप्लीट एक धावीच्या साह्याने धावफलक 3 धावा धावफलकावरती यस बेडीसगाव संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतला गेला या तर धावफलकाचा विचार केला तर 3 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात हो यावेळेस अफलातून फटका सेंडू मात्र थांबणार नाहीये सेंडू आउट ऑफ पार षटकार रबी हा गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिला चेंडू फेकत असताना सिंधूला मात्र
सीमा पार धाडले गेले या षटकारासाठी. षटकाराच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पहिल्या चेंडूवरती आक्रमक हल्ला केला गेला होता, मात्र यावेळेस निर्धाव चेंडू. तर यावेळेस लीडिंग एज आणि त्याच्यावरती 2 क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षक मात्र थोडासा बंबल झाला आणि त्यावरती मात्र मिळाल्या 4 धावा. 4 धाव्याच्या साह्याने धावफलक 13 धावा धावफलकावरती. हो यावेळेस रिबोसाठी इथे मात्र फसला जातो या निर्धाव चेंडूची सांगता. हो यावेळेस ड्रारे किटचा प्रयास. यावेळेस मात्र बलमन संघाला त्याचा मोबदला मात्र मिळाला जातो या 2 धाब्याने धावफलक पुढे सरकवलं गेलंय. 15 धावा धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न तर झाला होता, मात्र यावेळेस उंची जास्त लांबी कमी होती आणि भास्कर बॅक बबेलियन येणारे 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आता काही विजयासाठी. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेले. 31 टार्गेट सेट करायचंय आणि त्याच्यावरती मात्र आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांती 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. येणारे 6 चेंडू 16 धाब्यांची गरज अजूनही बलवंत संघाला. न्यू बॅटर मनोज. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रुपेश हा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू इथे निर्धाव आला या. यस सलगचा दुसरा चेंडू निर्धाव. रुपेश हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो यावेळेस
जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चुका मात्र होणार नाहीयेत यावेळेस. विकेट बॅटर मनीष यावेळी मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 चेंडू आणि अजून 16 धाब्यांची गरज. हो यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. हो यावेळेस खराब चेंडू. अभंतर दामिनी दफल का भरती भर 16 धावा दाबल का भरती. अजूनही 2 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. आता मात्र पूर्णपणे सामना बेनगाव संघाच्या बाजूने चुकताना पाहतोय आपण. पूर्णपणे सामना बेनगाव विकेटच्या पद्धतीने त्या दरम्यान. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय रवी. 8 बॉल आणि 16